याचा आम्ही निषेध करतो, कारण येथे जाणाऱ्या महिला असुरक्षित आहेत, त्यांच्यावरती बलात्कार होतो. कोणी असं या लहान मुली आहेत त्यांच्यावर अत्याचार झाला असं म्हणजे हे खोके सरकार आल्यापासून या BJP वाल्यांच्या ज्या शाळावाल्या आहेत ते शाळेला संरक्षण करून देत नाही, करून देत नाही. CC कॅमेरे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते दडपशाही करतायत. आज त्या लहान मुलींवरती बलात्कार झाला त्यावेळेला त्यांच्याजवळ आया पाहिजे होत्या, पण एखाद्या पुरुषाला ते ठेवून देतात. आणि दुसरं म्हणजे हे शाळा जी आहे ती ज्या व्यक्तीची आहे तो BJPचा कार्यकर्ता आहे आणि हा आपले याला आपलायला पाहिजे, कारण शाळेमध्ये जर सुरक्षा व्यवस्था नसेल तर अशी शाळा चालवण्याची नैतिक जबाबदारी त्याला दिली नाही पाहिजे. या शाळेचं परमिशन काढून घ्या, ही महानगरपालिकेने शाळा चालू द्या, त्याचं गव्हर्नमेंटने चालू द्या आणि ह्या फडणवीसने राजीनामा दिला पाहिजे आणि ह्या नराधामाला फाशी झालीच पाहिजे. झालेला अत्याचार पुरा महाराष्ट्रात पुरा हिंदुस्थानमध्ये हा प्रकार घडत आहे. आज आपण मीरा भाईंदरच्या सर्व वाघिणी इथे आले आहेत. सर्वांना एकच विनंती करतो, लहान मुलींवर अत्याचार या सरकारच्या माध्यमातून सरकार आल्यानंतर वारंवार होत आहे, परंतु सरकारची कुठेही याच्यावर जाब नाही. महाराष्ट्रामध्ये आणखीन 3 घटना घडतात. एक नागपूरला, दुसरी अकोल्याला आणि तिसरी नाशिकला. म्हणजे हे खोके सरकार, हे मिंडे सरकार जेव्हापासून या राज्यात सरकारमध्ये गादीवरती बसले तेव्हापासून या घटनांची नुसती लाईनच लागलेली आहे. आणि या सरकारला याची कुठलीही दया नाही, कुठलीही शरम नाही, कुठलीही त्या बाबतीत वाच्यता करायची सुद्धा त्यांना वेळ नाही. फक्त कायम खोटं बोलायचं मोदींकडनं शिकलेत. कायम लोकांचं लक्ष कुठेतरी वेगळी घेऊन जायचं हे पण मोदी सरकारकडनं शिकल्यात.